की मला माहिती होतं बाळासाहेबांचा विचार आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिका। बाळासाहेब सातत्यानं सांगायचे की माझा एक ड्रायव्हर होता सय्यद म्हणून, आणि बाळासाहेब आम्ही कधी कधी एकटे रात्री जायचे, तर त्याच्यावर ते प्रेम करणारे, यावरूनच मला ते कळायचं की बाळासाहेब हे सर्व धर्माची प्रतिमा घेऊन आलेले एक थोर नेते होते। आणि तेच उद्धवरावांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काँग्रेस बरोबर अलायन्स केला आणि आज सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन आम्ही निघालो। पण त्यांनी त्यांचं हिंदुत्व सोडलेलं नाही, परंतु सर्व धर्म समभाव घेऊन ते पुढे आमच्या पंतप्रधानांची इच्छा पूर्ण होऊ देणार। असो, आज ते प्रणितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धवराव इथं आले। मी एवढंच त्यांना म्हणेन की तुम्ही प्रणिती करता इथं आला, काँग्रेस पक्षाकरता म्हणून इथं आला आणि प्रणितीला आशीर्वाद देण्याचं तुम्ही काम करणार आहात। पण मित्र हो, येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये आहात, पण 7 तारखेला प्रणितीचं चिन्ह हात, त्या हातावर बटन दाबायचं आणि प्रणितीला सांगायचं की प्रणिती ताई, तू सोलापूरचं रक्षण करण्याकरता, इथली लोकशाही टिकवण्याकरता, ही गरिबांची सगळी ही जी कष्टाची भूमिका आहे आणि गरिबी हटाव करण्याकरता म्हणून तू पार्लमेंट मध्ये लढ। सोलापूरचे सगळे प्रश्न घेऊन तू पार्लमेंट मध्ये लढ, आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत, अशा प्रकारची आज भूमिका घेऊन आपण सगळे निघालेले आहोत। मी या ठिकाणी विराम देतो माझ्या भाषणाला आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद। यानंतर माजी पंतप्रधान, हम भारत की नारी है फूल नहीं चिंगारी है, असं या उक्तीला साजेच असं व्यक्तिमत्व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आदरणीय पंडितताई सुशील कुमार शिंदे यांना विनंती करते, आपण तमाम मतदारांना आवाहन करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, आदरणीय आडम मास्तर जी, आदरणीय कोकेर साहेब, आदरणीय रतिकांत पाटील जी, आदरणीय मिलिंद नार्वेकर जी, प्रकाश यलगुलवार जी, अस्मिता ताई, आदरणीय महेश कोठे जी, आदरणीय चेतन नरोटे जी, आदरणीय सुधीर खरटमल जी, अजय दासरी जी, गणेश वानकर जी, अमर पाटिल जी, आदरणीय प्रकाश वानकर जी, आदरणीय बर्डे साहेब, उपस्थित तमाम सोलापूरकर, उपस्थित बंधू आणि भगिनीनो, जय महाराष्ट्र। मी उद्धवजींचे मनापासून आभार मानते की ते वेळात वेळ काढून आज, मी माझ्या म्हणणार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोलापूरला आले। कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल? पण आले, बदला घ्यायला आले। उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला, मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले, तो क्षण मी अनुभवला, आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवतं। काय बोलणार आहेत उद्धव साहेब? पहिल्यांदा विधानसभेत आले, पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले, काय बोलणार आहेत? आणि